नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आता आपल्या सगळ्यांसमोरच प्रश्न असतो की उत्कृष्ट करिअर किंवा उत्कृष्ट नोकरी आपण कशी काय निवडू शकतो, आणि म्हणूनच उत्कृष्ट करिअर देणारे किंवा उत्कृष्ट नोकरी देणारे उत्कृष्ट करिअर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यावर चर्चा करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत CA पंकज मानधने. सरांची ओळख करून देते, मात्र त्याआधी त्यांचं स्वागत करूया. सर, आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत तुमचं. नमस्कार. पंकज मानधने सर हे व्यवसायाने पेशाने CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. मागील 25 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तसंच विविध करिअरविषयक क्षेत्रातील ते तज्ज्ञ असून भारतात तसंच भारताबाहेरील अनेक कंपन्यांमध्ये ते डायरेक्टर म्हणून कामसुद्धा पाहत आहेत. महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना करिअर विषयक उत्तम मार्गदर्शन करणे ही सरांची विशेष आवड आहे. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर सरांची 1100पेक्षाही जास्त करिअर गायडन्स लेक्चर्ससुद्धा झालेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सर ही व्याख्यानं घेत असतात आणि सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या विषयावर विविध वर्तमानपत्र आणि TV चॅनल्समध्ये सर सातत्याने इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात. चला तर आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की ही सध्याची जी वाढती बेरोजगारी आहे आणि नोकऱ्यांची कमतरता जी आहे, अशा परिस्थितीत आपण नेमकं करिअर निवडायचं तर कसं निवडायचं, तर याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सर, खरं तर जसजशी आपली लोकसंख्या वाढते तसतसं करिअर अपॉर्च्युनिटीज आपण म्हणूया कमी होत जात आहेत. तर याबद्दल आधी काय सांगाल? स्नेहा, तुम्ही सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे, तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न. आपल्याकडे बेरोजगारीबद्दल ना खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन आहे. म्हणजे बेरोजगारी एकीकडे तर खूप वाढते आहे, मात्र त्याच वेळेस नोकऱ्यांची कमतरताही खरं नाही आहे. काही निवडक क्षेत्र अशी आहेत करिअरची ज्याच्यामध्ये नोकऱ्या ह्या प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि तरी पण ह्या नोकऱ्या उपलब्ध असताना पण बेरोजगारी का वाढते ह्याचे मी कारण आपल्याला सांगतो. ह्याची महत्त्वाची 2 कारणं आहेत. आणि बेरोजगारी आपल्याकडे अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. आज ग्रामीण भागामध्ये 28, 30, 35 वर्षांची मुलं घरी बसून असतात, त्यांची लग्न होत नाही. अशा वेळेस त्यांच्यासाठी आणि त्यांच्या घरासाठी हा एक अतिशय बिकट प्रश्न असतो. बेरोजगारीची 2 महत्त्वाची कारणं आहेत. आणि त्यातलं पहिलं कारण म्हणजे समजा जागतिक मंदी असेल किंवा रशिया युक्रेन किंवा इस्रायल इराणचं युद्ध असेल किंवा कोरोनासारखी परिस्थिती असेल, आणि यावर आपला काही कंट्रोल नाही आहे खरं. मात्र दुसरं कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जे 100% आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि ज्याच्यासाठी फक्त आपणच कारणीभूत आहोत. आणि ते कारण म्हणजे बेरोजगारीचे महत्त्वाचं कारण असं आहे की चुकीच्या करिअरची केलेली निवड. आज 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. पुण्याच्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियरची जागा निघाली होती आणि त्या जागेसाठी 3000पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स इंटरव्ह्यू देण्यासाठी तिथं जमा झाले होते. त्या कंपनीच्या बाहेर जवळपास अर्धा पाऊण किलोमीटर ह्या मुलांची रांग लागली होती. कॅन वी इमॅजिन इट? एक जागेसाठी 3000पेक्षा जास्त इंजिनियर्स. म्हणजे काय की ज्या लोकांना जॉब लागला नाही, ही सगळी लोक काय राहणार? बेरोजगार राहणार. नोकऱ्या जागा कमी आणि उमेदवार खूप जास्त. याशिवाय विद्यार्थी काय करतात ना की त्यांच्या तरुणपणीची उमेदीची 7-8 वर्ष ही स्पर्धा परीक्षेच्या मागे घालतात. याच्यामध्ये 300-400 जागा जरी निघाल्या तरी त्यांच्यासाठी 3-4 लाख लोक ॲप्लिकेशन करतात. मागच्या वर्षी 4 वर्षानंतर तलाठीची जागा निघाल्या, 4000 जागा निघाल्या आणि त्यासाठी ऑलमोस्ट 11 लाखपेक्षा जास्त लोकांनी ॲप्लिकेशन दिलं. कॅन यू इमॅजिन दॅट? म्हणजे ही जी सिलेक्ट न होणारी 99%पेक्षा जास्त लोक आहेत, त्यांच्या आयुष्याचं काय होणार? म्हणजे परत पुढच्या परीक्षेची वाट बघत बसायचं आणि असंच करत पूर्ण आपलं एक 8-10-15 वर्षाचं तरुणपणीचं आयुष्य वाया घालवायचं. बँकिंगचं पण तसंच आहे. बँकिंगमध्ये पण 200-300 जागा निघतात आणि हजारो लोक ॲप्लिकेशन करतात. आणि आता बँकिंगचा जॉब पण 10 ते 5 असला सुटसुटीत जॉब नाही राहिलेला आहे. त्याच्यामध्ये पण संध्याकाळी 8, 9, 10पर्यंत तुम्हाला काम करायला लागतं. प्रचंड टार्गेट, स्ट्रेस, प्रेशर्स असतात वगैरे. मग मी नेहमी विचार करतो की आपण असं करिअरच का निवडतो ज्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये निवड होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे एका जागेसाठी 3000पेक्षा जास्त ॲप्लिकंट, 4000 जागेसाठी 11 लाखापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स. दादांनो, ही जी जागा किती उपलब्ध आहेत आणि तुमचे त्याच्यात निवड होण्याचे चान्सेस किती आहेत याचं तुम्ही कधी गणित मांडणार आहात की नाही? असं किती वर्ष तुम्ही ह्या सरकारी नोकरी नावाच्या गोंडस नावाखाली तुमच्या आयुष्याची वर्ष वाया घालवणार आहेत? आणि त्याच्यामुळं अशी इंडस्ट्रीमध्ये करिअर अवेलेबल आहेत की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे की त्या उत्कृष्ट जे करिअर आहे त्या करिअर ओळखण्याची आणि त्या करिअरमधलं सर्वोत्कृष्ट करिअर किंवा जॉब जो असेल त्याची एक कोर्स जो असेल तो कोर्स निवडण्याची. आणि अशाच एखाद्या उत्कृष्ट नोकरी देणाऱ्या करिअरबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि हे करिअर आहे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील
PBAचं करिअर. आज कोणताही PBA विद्यार्थी हा बेरोजगार राहूच शकत नाही. अच्छा सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अलीकडे खरं तर तुम्ही अनेकांना आयटॅपच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता, करिअरविषयी तुम्ही व्याख्यानं घेता, सेमिनार्स घेता, पण त्या व्यतिरिक्त PBA हे जे कोर्सेस आहेत, या कोर्सविषयी हल्ली खूप पालक आणि विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे किंवा PBA विषयी चौकशी जास्त करतात लोक, तर या कोर्सविषयी जरा आम्हाला सांगा. स्नेहा, PBA म्हणजे प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. टॅक्सेशन, फायनान्स आणि फायनान्स मॅनेजमेंट, अकाउंट्स हे असं क्षेत्र आहे की जे प्रत्येक इंडस्ट्रीला लागतं. मी आपल्याला काही स्टॅटिस्टिक्स सांगतो. 2017मध्ये आपल्याकडे GST कायदा लागू झाला. पहिल्या वर्षी ह्याच्यामध्ये एक साधारणतः 11.75 लाख कोटीचं सरकारचं GST कलेक्शन झालं आणि आज 5 वर्षानंतर ते कलेक्शन 20.17 लाख कोटी रुपये एवढं झालेलं आहे. म्हणजे फक्त 5 वर्षामध्ये ह्या कलेक्शनमध्ये 75% वाढ झाली आहे. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जास्तीत जास्त लोक आता GST रजिस्टर्ड बिझनेसमध्ये एंटर करतायत. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचा आकडा आहे की 18 लाखपेक्षा जास्त व्यवसाय हे GST रजिस्टर्ड बिझनेसेस आहेत. आणि टॅक्सेशन जर आपण म्हटलं ना, तर टॅक्सेशनमध्ये GST आणि इन्कम टॅक्स हे 2 भाग येतात. ह्या GSTमध्ये म्हणजे ह्या प्रत्येक 18 लाखापेक्षा हे जे जास्त बिझनेसेस आहेत, ह्या सगळ्यांना टॅक्स, अकाउंट आणि फायनान्स या सगळ्या गोष्टी लागतातच लागतात. आज ह्या बिझनेसेसला दर महिन्याला, मॅक्सिमम ह्या बिझनेसेसला दर महिन्याला 2 GST रिटर्न आणि काही वार्षिक रिटर्न असं पकडून वर्षाला 25 ते 30 GST रिटर्न भरायला लागतात. इन्कम टॅक्समध्ये ह्यांना इन्कम टॅक्स, TDS, ॲडव्हान्स टॅक्स, TCS अशी सतत रेग्युलर कामं करायला लागतात. आणि ही GST आणि इन्कम टॅक्सची कामं अशी असतात ना की जर वेळेवर झाली नाही किंवा अचूकरित्या ती सबमिट नाही झाली ना, तर प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान किंवा दंड भोगावा लागतो. आणि हे काम अचूकरित्या आणि वेळेत करण्याचं कौशल्य, क्षमता किंवा हे स्किल्स जे असतात ना, हे फक्त PBA प्रोफेशनल्सकडेच असतात. आता तुम्ही विचार करा की 18 लाखपेक्षा जास्त बिझनेसेस जे आहेत त्यांना त्यांच्या टर्नओव्हर प्रमाणे किंवा साईज प्रमाणे प्रत्येकी 1 किंवा 5 असे जर प्रोफेशनल्स लागले, PBA प्रोफेशनल्स जर लागले, तर विचार करा ह्या PBAची किती प्रचंड गरज आहे. आणि त्याच्यामुळं नोकऱ्या कमी आणि उमेदवार खूप जास्त. अशा करिअर निवडून त्याच्या मागे धावण्यापेक्षा PBA सारखं सुरक्षित करिअर निवडून विद्यार्थी आपलं करिअर घडवू शकतात. मी PBA बद्दल थोडंसं सांगतो की PBAचं करिअर आहे इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल्स, म्हणजे ITAP हे ISO नामांकित शिक्षण संस्थेकडनं केलं जातं. आणि PBAचं एक मागच्या 16 वर्षापासून ITAP तर्फे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थ्यांनी हे कोर्स करून आता स्वतःचे लाखो रुपयाचा आता पगार ते कमवत आहेत. पुण्यामध्ये सदाशिवपेठ आणि चिंचवड इथे याच्या शाखा आहेत. PBA मध्ये काय होतं ना की CA सारख्या एक्सपर्ट फॅकल्टीकडून ना आपल्याला बेसिक अकाउंट्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स, अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स लाईक टॅली, प्राइम्स, जोहो, SAP, GST, इन्कम टॅक्स हे विषय एकदम बेसिकपासून रिटर्न फायलिंगपर्यंत, बँकिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस लॉज हे विषय खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं मात्र 100% प्रॅक्टिकल स्वरूपात शिकवले जातात. विद्यार्थ्यांना PBA मध्ये 3 तासाचं क्लासरूम ट्रेनिंग आणि 2700 आवर्सचं ऑन जॉब ट्रेनिंग दिलं जातं. आणि 3000 तासाच्या ट्रेनिंगमध्ये विद्यार्थी हा PBA करून इंडस्ट्रीसाठी एकदम तयार होतो. आणि त्याच्यामुळं ITAP मधनं PBA करून विद्यार्थ्यांना आता म्हणजे बेरोजगारीवर आयुष्यभराची मात करण्यासाठी ना सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. नक्कीच सर, थोडक्यात आपण आता ब्रेकची वेळ झाली, पण त्याआधी मला एक सांगा की MBA पेक्षा पण POA हा कोर्स आहे, याला जास्त प्रिफर करतात? स्नेहा, MBA पेक्षा पण आज PBAला खूप जास्त मागणी आहे आणि याची काही महत्त्वाची कारणं आहेत. आज MBA तुम्ही बघितलं ना तर जवळपास 2 वर्षाचा ह्याला वेळ लागतो आणि MBA ला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो. मात्र PBA हा फक्त 11 महिन्यात होणारा खर्च आहे आणि 11 महिन्यात होणारा कोर्स आहे. आणि ह्याचा खर्च जो आहे ना, ह्याच्यासाठी ह्याला 0 कॉस्ट करिअर म्हटलं जातं. म्हणजे लिटरली 0 खर्चामध्ये हा कोर्स केला जातो. आणि MBA करून पण ना आजकाल टॉप 10% जर इन्स्टिट्यूट विचार केला तर बाकी सगळीकडे नोकऱ्यांचे खूप जास्त वांदे आहेत. मात्र PBA मध्ये फक्त 11 महिन्याच्या कोर्समध्ये फक्त 3 महिन्याच्या आतमध्ये ह्यांना पहिला जॉब दिला जातो आणि अतिशय सिक्युअर्ड आणि सतत पगारवाढ जॉब दिला जातो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांचं ना MBA पेक्षा पण ना PBA कडे खूप जास्त ओढा वाढलेला आहे. MBA पेक्षा पण खूप चांगला आज PBAचं करिअर झालेलं आहे. नक्की सर, आपण सरांकडनं आणखी जाणून घेणार आहोत आणखी कोणत्या ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध आहेत. MBA पेक्षा जर आणखी काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही आणखी काय करू शकता याबद्दल आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत पंकज मानधने सर आहेत. सर, आणखी एक गोष्ट महत्त्वाची की MBA पण हे जे PBAचं करिअर आहे ते झिरो कॉस्ट करिअर असं म्हटलं जातं, कारण इतर ठिकाणी आपल्याला बरीचशी कोर्सेस करायचे असेल तर फीस द्यावी लागते, पण हे झिरो कॉस्ट करिअर कसं असू शकतं? स्नेहा, आज PBA हे सर्वांमध्ये एवढं प्रसिद्ध आहे की झिरो कॉस्ट करिअर म्हणून. ते कसं होतं मी तुम्हाला सांगतो. आज कुठेही तुम्ही कोर्स दुसरा जॉईन केला की ते लोक आपल्याला सांगतात की कोर्स झाल्यानंतर आम्ही तुम्हाला जॉब देऊ, आणि कोर्स झाल्यानंतर बऱ्याच वेळेस जॉब दिला जात नाही किंवा चुकीच्या प्रकारे दिला जातो. PBAमध्ये असं होतं की 11 महिन्याच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना फक्त 90 दिवसाच्या आतमध्ये पहिला जॉब दिला जातो. PBAमध्ये कोर्स विथ जॉब ह्या अभिनव संकल्पनेवर हा कोर्स महाराष्ट्रात एकमेव असा कोर्स आहे की कोर्स विथ जॉब ह्या संकल्पनेवर हा चालू असतो. 90 दिवसामध्ये मिळणाऱ्या ह्या जॉबमध्ये विद्यार्थ्यांना काय होतं की कामाचा अनुभव आणि एक चांगला पगार पण मिळतो. त्यामुळे कोर्स संपेपर्यंत विद्यार्थ्यांकडं PBAच्या कोर्स फीपेक्षा जास्त पगार जमा झालेला असतो, आणि त्याच्यामुळं हा ऑलमोस्ट झिरो कॉस्ट करिअर, म्हणजे पगारातनं त्यांची फीस त्यांना भरता येते आणि ओव्हरऑल कॉस्ट त्यांना ऑलमोस्ट झिरो राहते. आणि कोर्स झाल्यानंतर परत त्यांना एक MNC कंपनीजमध्ये, वेगवेगळ्या इंडियन कंपनीजमध्ये चांगल्या प्रकारची फायनल प्लेसमेंट दिली जाते. आणि त्याच्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं म्हणजे ITAPद्वारे PBAमध्ये विद्यार्थ्यांना लाईफ टाइम प्लेसमेंट गॅरंटी दिलं जातं. अशा प्रकारे लाईफ टाइम प्लेसमेंट गॅरंटी देणारं हे महाराष्ट्रातील एकमेव असं करिअर आहे की कोर्स झाल्यानंतर पण आयुष्यात कधी जरी तुम्हाला जॉब लागला तरी तुम्ही इथं येऊन हा कोर्स करू शकता. आमच्याकडे विवेक वेलंकर सर हे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आले होते, आणि त्यांनी पण ह्या लाईफ टाइम प्लेसमेंट गॅरंटीचं खूप चांगलं कौतुक केलं, आणि त्यांनी पण PBAसाठी हे सगळ्यात चांगलं करिअर आहे असं स्टेजवरनं सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. नक्कीच. तर पंकज सरांनी खरं तर असंच अनेक करिअर गायडन्स सेमिनार्सच्या माध्यमातून आणि व्याख्यानांच्या माध्यमातून सरांनी अनेक हजारो लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या उत्कृष्ट करिअर निवडीसाठी त्यांना मदत केलेली आहे. काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे, ती पाहूया. मी चंद्रशेखर खोपडे फ्रॉम वाई, जिल्हा सातारा. ग्रॅज्युएशन नंतर वाईमध्ये MIDC मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होतो. नंतर 2008-09च्या ITAPच्या पहिल्याच बॅचमध्ये मला स्टुडंट होण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर तिथं मिळालेल्या अनुभवावर, जॉब प्लेसमेंटवर आणि शिक्षणाच्या आधारे मला लवकरच वाईतील एका नामवंत बँकेत काम करण्याची संधी मिळाली. सरांच्या मार्गदर्शनामुळं माझं वेळोवेळी तिथं होत गेलेलं प्रमोशन, आणि त्यानंतर आता सध्या मी पुण्यातील एका नामवंत बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतोय. मित्रांनो, तुमच्या कष्टाला, मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य आर्थिक गतीची आवश्यकता आहे, आणि त्यासाठीच तुम्ही लवकरच ITAPला जॉईन करा. थँक्यू. पंकज सर, आणखी एक गोष्ट मला सांगा. एकीकडे हायर डिग्रीज आणि उत्कृष्ट टक्केवारी मिळून सुद्धा अलीकडे विद्यार्थ्यांना जॉब्स मिळत नाही आहेत, पण PBAचा फायदा, म्हणजे याचा फायदा PBA प्रोफेशनल्सना कशा प्रकारे होऊ शकतो? स्नेहा, आज काय होतं ना, मुलं ग्रॅज्युएशनचं 3 वर्ष ग्रॅज्युएशन करतात आणि तरी पण त्यांना चांगली नोकरी मिळत नाही. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे अतिशय आउटडेटेड झालेलं आहे. त्यांच्यामुळे त्यांना एक चांगली नोकरी जर हवी असेल ना, तर एक प्रोफेशनल एज्युकेशन घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन नाही घेतलं तर त्याचा काय परिणाम होतो ह्याचा आमच्यासोबत ॲक्च्युअली घडलेला एक किस्सा मी आपल्याला सांगतो. आत्ता जसं शेखरनं सांगितलं, शेखर हा वाईपासनं आहे, आणि वाईमधनं त्याच्यासोबत एक 3-4 मित्र BCom झालेले सोबत PBAच्या कोर्सच्या चौकशीसाठी आले होते. 4 पैकी एका विद्यार्थ्याने 3 लोकांनी ॲडमिशन घेतलं PBAची चौकशी करून. एका विद्यार्थ्याला काही कारणामुळे परत जायला लागलं. त्याला विश्वास नाही बसला की नोकरी देणार की नाही देणार म्हणून. खरं या 3 विद्यार्थ्यांची पण आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती, पण तरी पण त्यांची स्वप्न मोठी होती, आणि त्यामुळे त्यांनी PBAसाठी ॲडमिशन घेतलं. परत गेलेला जो विद्यार्थी आहे, आज तिथं जाऊन त्यांनी एका पतसंस्थेमध्ये जॉब पकडला, आणि आज 5 वर्षानंतर तो 12,000 रुपयाच्या महिन्याच्या नोकरीवर काम करतो आहोत. इकडे ह्या 3 मुलांनी PBAचं प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं, PBAद्वारे जो जॉब मिळतो त्यातनं एक्सपिरियन्स घेतला, आणि आज 5 वर्षानंतर ही मुलं 6 लाखपेक्षा जास्त पगारावर काम करत आहेत, आणि त्यातले एकाचं उत्पन्न तर 9 लाखापर्यंत गेलेलं आहे. आता विचार करा की 4ही मित्र एकाच कॉलेजमधनं सोबतच BCom झालेली आहेत, आणि एक विद्यार्थी गावाकडे
गावाकडं परत जाऊन महिन्याचा 12,000 म्हणजे वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न कमवतोय आणि ही बाकी 3 लोकांनी ज्यांनी PBAचं प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेलं आहे ही लोक 6 लाखापर्यंत उत्पन्न कमवत आहेत आणि ह्यांचं एकूण 5 वर्षाचं जर उत्पन्न बघितलं तर तो गावाकडच्या विद्यार्थ्याचं 5 वर्षाचं एकूण उत्पन्न 4.5 ते 5 लाख रुपये होतं, मात्र ह्या बाकी मुलांचं उत्पन्न 16 लाख रुपयापर्यंत आहे. आणि त्यामुळे मी नेहमी सांगतो की PBAचं जे आहे ना, आज नोकऱ्या उपलब्ध आहेत, मागणी खूप आहे, मात्र तुम्हाला चांगलं करिअर निवडण्याची गरज आहे. एक PBA सारखं प्रोफेशनल एज्युकेशन घेण्याची गरज आहे. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, आपण जर चुकीचं करिअर निवडलं तर आपलं आयुष्य आर्थिकरित्या ऑलमोस्ट उद्ध्वस्त होऊ शकतं आणि त्याच वेळेस आपण PBA सारखं एक प्रोफेशनल एज्युकेशन निवडलं तर मात्र आपण एक खूप चांगल्या प्रकारे आयुष्यात सेटल होऊ शकतो, आपलं करिअर एक उज्ज्वल असं होऊ शकतं. अच्छा पंकज सर, हे PBAचं जे करिअर ऑप्शन आहे हे कोणत्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणत्या फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी जास्त सुटेबल आहे? स्नेहा, PBA हे कोर्स हा खरं प्रत्येक विद्यार्थी करू शकतो. असा प्रत्येक व्यक्ती किंवा विद्यार्थी ज्याला एक स्वतःचं चांगलं उत्पन्न कमवायचं, चांगली नोकरी पाहिजे, हा प्रत्येक विद्यार्थी करू शकतो. मग तो आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणत्याही फील्डमधनं असला तरी. ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना लगेच स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. असे विद्यार्थी PBAचा कोर्स करून ना पुढच्या 3 ते 4 वर्षात 40-50 हजार रुपयापर्यंत नोकरी कमवू शकतात. आज जे लोक ऑलरेडी जॉब करतायत प्रोफेशनल एज्युकेशन न घेता, त्यांचीच पगार एक 15-20 हजारावर जाऊन थांबून जातं, एक स्टॅग्नंट होऊन जातं. अशा लोकांनी परत आज जरी PBAचं एज्युकेशन घेतलं, प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं, तर त्यांच्या पगारात ऑलमोस्ट 25-30-40% दर वर्षाला वाढ होऊ शकते. ग्रॅज्युएशन करताना म्हणजे 12th पास स्टुडंटनी ग्रॅज्युएशन सोबतच जर हे करिअर केलं ना, तर ग्रॅज्युएशन संपेपर्यंत त्यांच्यासोबत ग्रॅज्युएशन डिग्री सोबतच PBAची डिग्री आणि खूप चांगला पगार हातामध्ये राहतो. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर इतर मित्र जेव्हा कोर्स किंवा करिअरचं विचार करायला चालू करतील तोपर्यंत ही लोक ऑलरेडी करिअरमध्ये सेटल झालेली असतील. आणि वुमन एम्पॉवरमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय आम्ही इथे हाताळतो. विद्यार्थिनी आणि गृहिणींसाठी ना हा कोर्स अतिशय उपयोगाचा आहे. फक्त आज विद्यार्थिनींना ग्रॅज्युएशन नंतर लगेचच पालक लग्नासाठी मागे लागतात. अशा विद्यार्थिनींनी फक्त 11 महिन्याचा हा कोर्स केला ना तर त्यांना खूप चांगला पगार लगेचच मिळायला चालू होतो आणि त्यांना जेव्हा स्थळ बघायची वेळ येते त्यावेळेस ऑलरेडी कमावती व्यक्ती असल्यामुळं त्यांना खूप चांगल्या प्रकारची स्थळ येतात. गृहिणींमध्ये आज एज्युकेशन झाल्यानंतर लगेचच ती मुलं संसारात लागतात आणि मग त्यांना 7-8 वर्ष त्याच्यात जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना परत जॉब करायची गरज लागते त्याच्यामुळे खूप गॅप असल्यामुळे चांगली जॉब्स मिळत नाहीत. अशा गृहिणींनी जर 11 महिन्याचा PBAचा कोर्स केला ना तर परत 3 ते 4 वर्षात ते 30-35 हजार रुपयापर्यंत कमवू शकतात. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, चांगलं उत्पन्न कमवू इच्छितो, अशा प्रत्येकासाठी हे करिअर अतिशय उपयुक्त आहे. नक्कीच, म्हणजे नक्कीच सर, जे PBA प्रोफेशनल्स आहेत किंवा ज्यांनी हा PBAचा कोर्स केलेला आहे त्यांची मागणी पण जास्त, अर्थात त्यांना मार्केट डिमांड आणि मार्केट व्हॅल्यू पण खूप असेल. पण या व्यतिरिक्त आणखी एक की आता खरं तर आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, पण जाता जाता आम्हाला एक सांगा की ज्यांना अजूनही आणखी चांगले करिअर ऑप्शन शोधायचे आहेत किंवा जे विद्यार्थी त्या शोधात आहेत किंवा त्यांना चांगल्या पगाराची नोकरी आणि चांगलं सेटल्ड लाईफ जगायचं, तर त्यासाठी तुम्ही काही संदेश द्याल सगळ्यांना? स्नेहा, मी प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला हेच सांगेल की कमी नोकऱ्या असणाऱ्या किंवा कमी जागा असणाऱ्या करिअरच्या मागं प्लीज धावून आपल्या विद्यार्थ्याचं आयुष्य बर्बाद करू नका. त्याच्याऐवजी ना तुम्ही करिअरचा कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर ना आमच्या ITAP इन्स्टिट्यूटमध्ये खाली जे नंबर दिलेले आहेत ना त्याच्यात एक मिस कॉल द्या. PBAची अजून विस्तृत माहिती घ्या. ह्या प्रोग्रामनंतर लगेचच मी आपलं ITAP एज्युकेशन हे यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याच्यावर लाईव्ह मी येणार आहे आणि तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकणार आहे. आज हजारो विद्यार्थ्यांना जीवनाला खूप चांगली कलाटणी ह्याला मिळालेली आहे. मला माहिती आहे पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, बाहेरगावावरनं पण खूप विद्यार्थींसाठी अतिशय सुरक्षित वातावरण आहे. आमचे हॉस्टेल, मेस सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ना तुमची ही ITAPला दिलेली एक विजिट ना त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. त्याच्यामुळे असं कोणत्याही करिअरचा विचार करण्याच्या ऐवजी ना फक्त PBAसाठी ITAPमध्ये कॉल करा, त्याची माहिती घ्या आणि शक्य झालं तर नक्की ITAP इन्स्टिट्यूटला भेट द्या. मी उद्या आणि परवा म्हणजे रविवारी आणि सोमवारी मी स्वतः ITAP इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आल्यानंतर आपण पर्सनली त्याच्यामध्ये भेट घेऊ शकतो. पण आज 15 वर्षामध्ये 16 वर्षामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं करिअर बनवलेलं हे जे कोर्स
ITAP इन्स्टिट्यूटची PBA करिअर आहे त्याचा नक्की उपयोग घ्या. आणि शेवटचं मी खूप महत्त्वाचं सांगतो की आज 16व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. तर स्पेशल सामच्या प्रेक्षकांसाठी आम्ही ह्या महिन्यामध्ये मेच्या महिन्यामध्ये जर कोणी ह्याच्यासाठी ॲडमिशन घेणार असेल तर स्पेशल सामच्या प्रेक्षकांसाठी 16% असा हा आमच्या कोर्स फीसमध्ये डिस्काउंट देणार आहोत आणि त्याचा फायदा सगळ्यांनी नक्की घ्यावा. नक्की सर, आपण पाहिलं की जर तुम्हाला आणखी वेगळ्या करिअर ऑप्शन्स निवडायचे असतील किंवा तुम्ही PBA प्रोफेशनल करिअरच्या शोधात असाल तर तुम्ही ITAP इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, प्रवेश घेऊ शकता आणि तुम्हाला पंकज सरांचं मार्गदर्शन तर नक्कीच मिळेल आणि तुमचं करिअर आणखी चांगलं होण्यासाठी आणि तुमचं भविष्य आणखी चांगलं होण्यासाठी तुम्हाला यामार्फत पंकज सर नक्कीच मदत करतील. तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिसतात तुम्हाला ते तुम्ही नोंद करून घ्या. तसंच सरांचं Instagram हँडल आहे, तसंच त्यांची वेबसाईट आहे, त्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. तुम्ही नोंद करून घ्या आणि यावर संपर्क साधून तुम्ही उत्कृष्ट मार्गदर्शन करून घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचं. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.